चित्रपटसृष्टीच्या इतिहासात काही चित्रपट फक्त रीलमध्ये नव्हे तर लोकांच्या हृदयावर छाप सोडतात. 1997 मध्ये जे.पी. दत्ता यांनी बॉर्डर हा चित्रपट बनवला. तेव्हा तो फक्त चित्रपट नव्हता तर ती एक भावना होती. लेंगेवाला येथील त्या लढाईला जेव्हा सनी देओल यांनी मोठ्या पडद्यावर जिवंत केलं, तेव्हा थिएटरमध्ये बसलेल्या प्रत्येक भारतीयाची अभिमानाने मान ताठ झाली होती. त्या चित्रपटाची सर्वात मोठी खासियत म्हणजे ओरिजिनॅलिटी होती. आता नेमकं 29 वर्षानंतर त्याच गौरवशाली वारशाचा पुढचा अध्याय म्हणजे बॉर्डर 2 म्हणून 23 जानेवारी 2026 रोजी चित्रपटगृहामध्ये दाखल झालाय. भूषण कुमार, जे.पी. दत्त आणि त्यांची मुलगी निधी दत्त यांच्या निर्मितीत बनलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग सिंग यांनी केलं आहे. चित्रपटाबाबत अपेक्षा हिमालया इतक्या उंच होत्या, पण चित्रपटाने त्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत का? सनी देओलने पुन्हा एकदा ती जादू निर्माण केली आहे का? चला तर मग जाणून घेऊया सविस्तरपणे. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक. यात काही शंका नाही की चित्रपटात आजही तो जुना बॉर्डरवाला फ्लेवर जाणवतो. चित्रपटातील भावना इतक्या खोल आहेत की अनेक दृश्यांमध्ये तुमच्या डोळ्यात पाणी येणं नक्कीच आहे. तरीही तांत्रिक भव्यता असूनही चित्रपटात ज्याची सर्वाधिक कमतरता जाणवते ती म्हणजे ओरिजिनल टेस्ट. 1997च्या बॉर्डरमध्ये जी मातीचा सुगंध आणि सुवास होता त्याच्या तुलनेत बॉर्डर 2चा संवाद थोडा कमी पडतोय. अनुराग सिंग यांचं दिग्दर्शन चांगलंच, अर्थात इमोशनलच्या लांबणीचा अतिरेक सोडला तर. अभिनयाच्या बाबतीत सनी देओल महत्त्वाचा पिलर आहे. दिलजीत आहारनेही मन जिंकलंय. खास उल्लेख करावा लागेल तो वरुणचा. उधळ नेटकरांनी त्याला कितीही ट्रोल करू द्यात, त्याची अभिनय कौशल्य बॉर्डर 2 मध्ये प्रत्यक्षात बघाच. सोबतच मोना सिंग, सोनम बजवा, मेघा राणा, अनया सिंग, नीता महिंद्रा तसंच अनुराग अरोरा, हरदीप गिल आदांनीही त्याच्या वाटेच्या भूमिका चोख साकारल्यात. अशुल चोबे यांची सिनेमॅटोग्राफिक देखणी आहे. गाणी, संगीतही चांगलं. संवाद आणि अभिनय यातील जाण आहे. हे खरं आहे की बॉर्डर सारख्या कल्ट क्लासिकचा सिक्वल तयार करणं मेकर्ससाठी अग्निपरीक्षाच होती आणि बऱ्याच प्रमाणात ते यशस्वी देखील झालेत. देशभक्तीचा उत्साह असो किंवा आत्म्याला स्पर्श करणारं संगीत, चित्रपटाच्या प्रत्येक विभागात मेकर्सची मेहनत स्पष्ट दिसते. व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहिलं तर चित्रपट नक्कीच 400 ते 500 कोटींचा आकडा पार करून बॉक्स ऑफिसवर झेंडा रोवेल. पण एक कटू सत्य हेही आहे की बॉर्डर 2 सर्व खासियत असूनही 1997च्या मूळ बॉर्डरची जागा घेऊ शकणार नाही, कारण ती जादू, ही भावना आणि आत्मिक जोडणी यावेळी थोडी फिकी पडली आहे. बॉर्डर 2ची सर्वात मोठी खासियत म्हणजे हा पहिला चित्रपटाचा रिमेक किंवा थेट सिक्वल नाही, तर ही संपूर्ण नवीन कहाणी आहे. चित्रपट 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धातील एका खऱ्या घटनेवर आधारित आहे. भारतीय सशस्त्र दल, वायुसेना आणि नौसेनाने मिळून एक ऐतिहासिक संयुक्त अभिमानाने पूर्ण केला आहे. कहाणीच्या केंद्रस्थानी आहे लेफ्टनंट कर्नल फतेह सिंग कलेल, जो फक्त एक धाडसी सैनिक नाही तर मार्गदर्शकही आहे. ते सैन्याच्या तिन्ही अंगाच्या जवानांना एक विशेष मोहिमेसाठी प्रशिक्षण देतात. या तुकडीत मेजर होशियार सिंग दहिया, एअर फोर्स ऑफिसर निर्मलजीत सिंग आणि नेव्ही कमांडर M.S. रावत यांचा समावेश आहे. चित्रपट या चारही व्यक्तींच्या वैयक्तिक कहाण्या, त्यांच्या कुटुंबाच्या बलिदान आणि युद्धक्षेत्रावरील त्यांच्या सामूहिक पराक्रमाला मोठ्या पडद्यावर उत्कृष्टपणे दाखवतोय. इमानदारीने विश्लेषण केलं तर बॉर्डर 2 एक उत्कृष्ट चित्रपट आहे, पण तो 1997च्या बॉर्डर 2ची जागा घेऊ शकत नाही. यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे टेस्ट. जुन्या बॉर्डरमध्ये एक प्रकारचा मातीचा वास आणि उत्साह होता, जो आजच्या सिनेमात कुठेतरी हरवलाय. 1997च्या चित्रपटात प्रत्येक छोट्या पात्रात एक आत्मा होता, तर बॉर्डर 2 तांत्रिकदृष्ट्या मजबूत असूनही कुठे कुठे थोडा बनावट वाटतोय. एकंदरीत काही बाबींकडे कानडोळा करून चांगलं ते स्वीकारून या कलाकृतीची सहकुटुंब अनुभूती घेणं हे इष्ट ठरेल. कलाकारांचा अभिनय आणि भारतीय सैन्याला एक कडक सॅल्यूट ठरेल.